नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पूर्णाईला चक्कर आलेली असताना आता सायली पूर्णाईला वाचवते, सावरते. तेवढं आता सायली सगळ्यांना हाक मारते, तर सगळेजण वरती येतात पूर्णाईच्या रूममध्ये की काय झालं काय नाही, कारण सायलीसुद्धा खूप घाबरलेली असते. तर पूर्णाईला बघून आता सगळेच घाबरतात. तेव्हा आता कल्पना म्हणते, सायली तू काही बोलली का पूर्णाईला? तेव्हा सायली म्हणते, अहो आई, त्यांना माहीतसुद्धा नाही की मी त्यांच्या रूममध्ये आहे, मी फक्त त्यांचं बोलणं ऐकत होते, बाकी त्यांची त्यांना चक्कर आली, असं ते काय थोडं अडखळत बोलत असते. तेवढ्यात आता इकडे अर्जुन अश्विनला फोन लावत असतो, पण अश्विनसुद्धा काही फोन उचलत नसतो. तो एकदम सटकलेला असतो, कारण त्याच्या बायकोला आता जेलमध्ये पाठवलेलं असतं अर्जुनने, म्हणून तो अर्जुनचा फोन उचलत नाही. तर प्रतापसुद्धा कावरा बावरा झालेला असतो, त्याला काय करावं काही सुचत नसतं. तर दुसरीकडे आता महिपत जेलमध्ये गेलेला असतो. महिपत जेलमध्ये गेलेला असताना तो आता साक्षीला आणि प्रियाला भेटतो. तेव्हा आता तो प्रियाचा गळा दाबायचा प्रयत्न करतो. तेव्हा आता इकडे साक्षीमध्ये, बाबा बघा ना, हिने माझ्या विरोधात साक्ष दिली आणि आपल्याजवळून किती पैसे खाल्ले आणि किती नाही, आणि बघा माझ्या विरोधात तिने साक्ष देऊन माझं नाव घातलं आहे, हे बघा. तेव्हा आता महिपत इतका चिडतो. महिपत म्हणतो, काय ग चिचुंद्रे, तुला सांगितलं होतं ना माझ्या पोरीचं नाव घ्यायचं नाही म्हणून, मग तू का घेतलंस? आता बोलून दाखव बरं, त्या दिवशी तू अशी साक्ष दिलीस, आता तीच साक्ष आता इथे बोलून दाखव बरं. तर महिपत आणि साक्षी दोघी येतात तिच्या मरण्याच्या जीवावर उठलेले असतात. तर मंडळी आता इकडे महिपत आता प्रियाला मारेल का? आणि दुसरीकडे आता अर्जुनच्या घरी पूजा चाललेली असते. त्या ठिकाणी पूजा चालू असताना आता अर्जुनच्या खिडकीचा काच फुटतो. तर त्या काच फुटतो, तर त्यासोबत आता दगड आलेला असतो. तर दगडासोबतच आता एक चिठ्ठीसुद्धा आलेली असते. तर त्या चिठ्ठीवर असं लिहिलेलं असतं की अर्जुन आता तुला जीवे मारण्याची धमकी देत आहे, तुझ्या जीवाची पर्वा कर, आता तुझा जीव केव्हा जाईल काही सांगता येत नाही. हे पाहून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर सायलीला मोठा धक्का बसतो. सायली म्हणते, अहो हे काय, कोणी धमकी दिली असेल तर आता सायली शोधून काढेल कोणी धमकी दिली आहे, महिपतने दिली का कोणी दुसऱ्याने धमकी दिली आहे, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. महिपतने दिली असेल तर आता सायली त्याला काही सोडणार नाही. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.